साताऱ्याहून सुटलेली ती जुनी पांढरी बुलेरो लाल मातीच्या रस्त्यावरून हलत डुलत कातरवाडीच्या वेशीजवळ आली तेव्हा संध्याकाळ सरकून अंधाराकडे झुकत होती. ढग दिवसभर डोंगरावर बसून राहिलेले. पाऊस थांबला होता, पण हवेत अजून भिजक्या गवताचा, चिखलाचा आणि सडलेल्या पानांचा वास होता. रस्त्याच्या कडेला एखादी म्हैसवडं झाड, कधी ओल्या कड्या खालून सरकणारं पाणी, कधी अचानक उतार. दूरवर काचच्या बाजूचे डोंगर राखाडी दिसत होते, जणू दिवसभर आभाळानं हात फिरवून गुळगुळीत केलेले. इथंच उतरा, पुढं गाडी जाणार नाही, ड्रायव्हरने मागे वळून सांगितलं. निलेशने बॅग उचलली. पायाखाली टेकताच चिखलानं चपलेचा कडा धरला. त्याने पाय झटकला, पण लाल मातीचा तो चिकट थर हटला नाही. वेशीजवळच्या कडेला बसलेले 3 माणसं बोलणं थांबवून त्याच्याकडे पाहू लागले. निलेशने त्यांच्याकडे फार लक्ष दिलं नाही, तरी कानांवर आलंच. गणपताचं नाव तू बहुतेक? हो, पुण्याला असतो तो. आज आलाच मग. निलेशला गाव ओळखीचं होतं, पण ही ओळख एखाद्या जुन्या फोटोसारखी होती. चेहरे आठवत होते, पण आवाज विसरलेले. लहानपणी 2-3 उन्हाळे इथे गेले होते, तेव्हाचं गाव वेगळं वाटायचं. रात्री लपाछपी, पेरूचे झाडं, ओढ्यातले दगडं, आजोबांचा कडक आवाज आणि आजीच्या हातचा भात. आता मात्र तेच गाव जरा कमी प्रकाशात, जरा जास्त शांत आणि जरा जास्त पाहतंय असं वाटत होतं. घर दिसलं तेव्हा तो थोडा थांबला. दगडी ओटा तसाच होता. भिंतीच्या चुनखडीचा थर काही ठिकाणी निघालेला, कौलांवर काळी शिवाळं. दरवाजाच्या चौकटीवरचं जुनं कोरीव काम धुरानं काळवणलेलं. ओट्याच्या कोपऱ्यात पितळेचा तांबा उलटा ठेवलेला. अंगणात पावसानं चिखल धरलेला आणि मधोमध जुनी तुळस. घर पाहता क्षणी निलेशच्या मनात नेमकं दुःख आलं नाही, पण छातीत एखाद्या बंद खोलीचा गारपणा उतरल्यासारखं झालं. दरवाजा शांतबाई उभ्या होत्या. साडीचा पदर डोक्यावर नव्हता, पण खांद्यावर घट्ट अडकवलेला. केस पूर्ण पांढरे, मागे तेल लावून वेटोळ्यात. डोळे लालसर, पण रडून सुजलेले नाहीत. चेहरा निस्तेज, तरी ताट. आलास? त्यांनी विचारलं. हो, निलेश म्हणाला. थोडा उशीर झाला. रस्ता चिखलात गेला असेल. त्याने मान हलवली. त्या बाजूला सरकल्या. तो घरात शिरला. पहिल्याच पावलात त्याला जे जाणवलं ते मृत्यूचं वातावरण नव्हतं. माझं घर अंधारलेलं. बाहेर अजून थोडा उजेड होता, पण घरात तो सरळ शिरत नव्हता. जाळ भिंतीवरची ओल काळसर पट्ट्यासारखी दिसत होती. देवघरातला दिवा विझलेला, पण तेलाचा मंद वास शिल्लक. लाकडी तुळ्यांना धुराचा जुना थर. एका कोपऱ्यात पितळीची भांडी रचलेली. जमिनीवरचा गुळगुळीत गारवा पायातून वर चढत होता, पण या सगळ्यात एक वेगळाच वास मिसळलेला होता. जुन्या विहिरीतून वर येतो तसा. ओल्या दगडाचा, थंड पितळेचा, थांबलेल्या पाण्याचा. निलेश थांबला. घरात गळती झाली का कुठं? त्याने सहज विचारलं. शांताबाई पितळेचा लोटा उचलत होत्या. हात क्षणभर थांबले, मग पुन्हा हलले. कसली गळती? वास येतोय, ओलसर. पावसाळा आहे रे, त्याचाच वास असेल. उत्तर सरळ होतं, पण आवाजात जरा जास्त सपाटपणा होता. निलेश काही बोलला नाही. घरात अजून 2-3 माणसं बसलेली होती. काकांचे कुणीतरी सासरचे, गावातला बवन माने आणि शेजारचा एक म्हातारा. गणपत जगतापांचा फोटो भिंतीला टेकवलेला. फोटोला हार. त्यातले आजोबा कडक दिसत होते, जसे निलेशला आठवत होते तसेच. पांढरा शर्ट, कपाळावर आठ्या. या रे, बसा, बबन उठून म्हणाला. अरे फारच वाईट झालं, पण वय झालं होतं हो त्यांचं. हे वाक्य निलेशने दिवसभरात 3दा ऐकलं होतं. लोकांना दुःख सांगायचं नसतं, त्यांना एक वाक्य सापडलेलं असतं, तेच ते वापरत राहतात. शेवटी शांत गेले ते. शेजारचा म्हातारा म्हणाला. हो, बरोबर आहे तुमचं. शांताबाई म्हणाल्या. रात्रीच गेलेत ना ते? हो, रात्रीच गेलेत. काही त्रासबीस तर नाही ना झाला त्यांना? यावेळी शांताबाईंनी उत्तर द्यायला एक क्षण जास्त घेतला. निलेशच्या लक्षात आलं, पण त्या लगेच म्हणाल्या.
नाही, तसं काय नाही. बबन उठला. बरं, मी निघतो आता. काही लागलं तर सांगा. नील्या, तू आहेसच ना आता 2-4 दिवस? हो, निलेश म्हणाला. बबन दारापाशी थांबला. मागच्या अंगणाकडे पाहिलं. मग सहजपणे जणू फार काही नसल्यासारखं म्हणाला, रात्री मागचे दार बंद ठेवा बरं. निलेशने कपाळावर आठी आणली. का? कुत्री शिरतात, कधी मांजरी. गाव आहे. बबन हसला आणि तो निघून गेला. संध्याकाळ गडद होत गेली. घरातली एजा कमी झाली. कुणीतरी भाकर भाजी देऊन गेलं. कुणीतरी काही हवं असेल तर सांग म्हणत गेला. सगळे जाताना दाराशी 2 क्षण जास्त थांबत होते. जणू घरात शिरण्यापेक्षा बाहेर पडणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटत होतं. सखूबाई कांबळे एकदाच आल्या. ओठ्यावर उभ्या उभ्याच. घरात पाऊल नाही. त्यांनी निलेशकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्याकडे नाही, सरळ डोळ्यात. आलाच खरे निलेश, त्या म्हणाल्या. हो, काही वेळापूर्वीच आलो. किती दिवस राहणार? माहीत नाही अजून. त्या काही बोलल्या नाहीत. मग शांताबाईंना म्हणाल्या, रात्री उंबरठा कोरडा ठेव. शांताबाईचा चेहरा दगडासारखा झाला. ठीक आहे, तू जा आता. सखूबाईंनी मान हलवली. निलेशकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि निघून गेल्या. काय म्हणत होत्या का आजी त्या? निलेशने विचारलं. काही नाही, तिला काम नसतं, शांताबाई म्हणाल्या. नुसतं तोंड चालत राहतं तिचं. रात्र घरात सावकाश भरत गेली. दिवा लावला तरी अंधार पूर्ण जात नव्हता. बाहेर कधी कुत्रं भुंकत होतं, कधी कुठल्या तरी घरातून तांब्या भांड्यांचा हलका आवाज येत होता. मग तेही बंद झालं. गावाची रात्र शहरासारखी नसते. इथे पटकन लोक शांत होतात. निलेशला झोपायला ओसरी लगतची छोटी खोली दिली गेली होती. तो आडवा झाला, पण अंग सैल पडलं नाही. घरातला तो ओला वास आता जास्त ठसत होता. भिंतीजवळच्या चटईत, उशीच्या खोबणीत, अगदी पांघरुणाच्या घडीतही जणू तोच गार वास अडकलेला. त्याने बाजू बदलली. बाहेर पाऊस नव्हता, वारा नव्हता, तरी कुठेतरी हलकासा चर्र आवाज झाला. तो कान देऊन ऐकू लागला. काही क्षण काहीच नाही. मग पुन्हा जणू पितळेचं भांडं दगडावर हलका घासलं गेलं. निलेश उठून बसला. आवाज मागच्या अंगणाकडून आला होता. त्याने श्वास रोखून ऐकलं. छातीच्या आतला ठोका अचानक मोठा वाटू लागला. पुन्हा, यावेळी थोडा स्पष्ट. तो उठला. दार उघडून माझघरात आला. दिव्याचा पिवळा उजेड अर्धवट पसरला होता. शांताबाई अजून झोपल्या नव्हत्या. त्या भिंतीला टेकून बसलेल्या. ऐकलत? निलेशने हळू आवाजात विचारलं. काय रे, काय ऐकलत? आवाज, अगं मागच्या अंगणातून आलेला. शांताबाईचे डोळे त्याच्याकडे आले. एक क्षण, मग ते परत खाली गेले. मांजर असेल रे. मांजर? मांजर कधी पितळ हलवतं का? मी सांगतो तेवढं ऐक. रात्री तिकडं पाहत बसू नकोस, त्या अचानक कठोर आवाजात म्हणाल्या. निलेश थबकला. मी फक्त जाऊन झोप. त्यांनी एवढंच म्हटलं, पण त्या झोपमध्ये विनंती कमी आणि भीती जास्त होती. निलेश काही क्षण तसाच उभा राहिला. मग परत खोलीत गेला. पण आता झोप येणं शक्य नव्हतं. अर्धा तास, कदाचित जास्त, तो छताकडे पाहत पडून राहिला. मग कंटाळून उठला. घरात लोक मरतात आणि त्यानंतर रात्री कुणाला झोप लागत नाही, हे अगदी सामान्य आहे, असं तो स्वतःला सांगत होता. पण आत कुठेतरी त्याला माहीत होतं की त्याला जागं ठेवता येते दुःख नाही. तो हळूच घरात आला. दिवा अजून मंदपणे जळत होता. शांताबाई कधी झोपल्या ते कळलं नाही. त्यांच्या श्वासाचा आवाजही येत नव्हता. घरातल्या जुन्या कपाटाकडे निलेश गेला. आजोबा त्यांच्या कागदांना हात लावू द्यायचे नाहीत, हे त्याला आठवलं. म्हणूनच कदाचित आता हात लावावासा वाटत होता. कपाटाच्या खालच्या कप्प्यात पावत्या, खताच्या बिलाच्या गड्ड्या, जुने फोटो, बँकेचे पासबुक, देवळ्याच्या देणगीच्या चिठ्ठ्या, बियाण्यांच्या पाकिटाचे कागद, सगळं धुळकट पण व्यवस्थित. त्याने खाली ठेवलेली लोखंडी पेटी ओढली. झाकण किरकिरत उघडलं. आत कापडी पिशवी, तुटका चष्मा, एक जुना रुमाल आणि खाली दोंबडून ठेवलेली फाटके काळपट वही. निलेशने ती बाहेर काढली. कव्हरवर काही लिहिलेलं नव्हतं. कोपरे फाटलेले, पानांना ओल लागून ते जरा वाकडं तिकडं झालेले. त्याने पहिलं पान उघडलं. सुरुवातीला अगदी नेहमीच्या नोंदी.
जून 2011. बियाणं भिक्या उसनं 300 रुपये. पुढची पानं ही तशीच साधी. शेती, पैसे, गाव, देणीघेणी. गणपत जगतापसारख्या माणसानं ठेवावी तशीच वही. मग अचानक एका पानावर अक्षर बदललेलं दिसलं. जरा घाईत, जरा दाबून लिहिल्यासारखं. रात्री पुन्हा आवाज आला. नीलजचा हात थांबला. त्याने पुढचं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं. मागचं दार लावलं. पाणी हललेलं दिसलं. त्याच्या तळहाताला गारवा आला. त्याच्या पुढच्या पानावर लिहिलेलं होतं. आज ती दिसली नाही. आता नीलेच्या कानाला घरातला प्रत्येक आवाज जास्त मोठा वाटू लागला. स्वतःचा श्वासही. त्याने आणखी एक पान उमटलं. शाई थोडी पसरलेली, शब्द थरथरत्या हाताने लिहिल्यासारखे. आजही 11 नंतर. त्याने घसा कोरडा पडल्यासारखा गिळला. वहीचं शेवटचं उघडं पान त्याने हळूवार पलटलं. त्या पानावर फक्त एकच नोंद होती, मोठ्या दबलेल्या अक्षरात. रात्री 11 नंतर मागचं दार लावून घ्यावं, उशीर करू नये. ती ओळ काही क्षण नीलेच्या डोळ्यांसमोर तशीच थांबून राहिली. वहीचा कडा त्याच्या बोटांखाली ओलसर वाटत होता की त्याच्या तळहाताला घाम आला होता हे त्याला कळेना. घरात पूर्ण शांतता होती, पण ती निवांत शांतता नव्हती. जणू कोणीतरी दुसऱ्या खोलीत जागा आहे, हलत नाही, फक्त ऐकताय तशी. त्याने हळूच मान वर केली. माझ घरातला दिवा जास्त पिवळा दिसत होता. भिंतीवर सावल्या स्थिर उभ्या. मागच्या दाराकडे सरळ नजरेने बघावं की नाही हा विचारच विचित्र वाटला. तरी त्याची नजर तिकडे गेलीच. दारातून बंद होतं, कडी लावलेली. खाली उंबरठ्याच्या रेषेत अंधार साचलेला. काही क्षण त्याला वाटलं उठून जावं, कडी काढावी, बाहेर पाहावं. आणि लगेच दुसरा विचार आला. कशासाठी? वहीतलं लिहिणं हा पुरावा नव्हता. म्हाताऱ्या माणसाचे शेवटचे भासही असू शकतात. घर जुनं, मनावर मृत्यू, रात्र. माणूस काहीही लिहितो, पण गणपत जगता तसा माणूस नव्हता. नीलेशला ते मान्य करावंच लागलं. त्याने वही बंद केली. कव्हरवर हात ठेवून काही क्षण तो तसाच बसला. मग उठून ती पुन्हा पेटीत ठेवायची त्याची हिंमत झाली नाही. त्याने वही आपल्या बॅगेत ढकलली. झोपायला गेला तरी झोप आली नाही. एकदा अंगावरचा पांघरून उबदार वाटे, तर क्षणात पायाशी गारवा साचत असे. कधी दूरवर कुत्रं भुंकत असे. एकदा तर त्याला अगदी स्पष्ट वाटलं की माझ घरात कुणीतरी नुसतं चाललं, हलकं, घासत, थांबत. तो दचकून बसला. कान तिकडे टवकारले. किती वेळ गेला कळलं नाही. बाहेरची काळोखी रात्र राकाळी होत आली तेव्हा तो डोळे मिटूनही जागाच होता. सकाळ गावात एकदम येत नाही. आधी गोठ्यांचा वास वाळतो, मग कुठून तरी एखादं वासरू ओरडतं, मग धुराच्या बारीक रेषा हवेत येऊ लागतात, मग माणसं दिसू लागतात. नीलेश अंगणात आला तेव्हा माती अजून ओली होती. तुळशीच्या कुंडीजवळ पाण्याचे 2-3 थेंब अडकून चमकत होते. शांताबाई ओट्यावर बसून कोरड्या लाकडाच्या सुरीने साल काढत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरची रात्र अजूनही गेली नव्हती. चहा घे, त्यांनी न बघता सांगितलं. तो तांब्याचा ग्लास हातात घेत उभाच राहिला. गरम चहाचा वापरता वास घरातल्या ओल्या थंड वासाशी भिडून विचित्र वाटत होता. आजी, आजोबांनी वहीत काय लिहून ठेवलं होतं? तो म्हणाला. सुरीचा टोक लाकडात अडकून थांबला. कसली वही? अगं कपाटातली. त्यांच्या गोष्टी मला कुठं माहीत आहे रे? तू बघितली नाही? मी त्यांचं लिहिणं वाचत बसायचे का? उत्तरं इतकी सपाट येत होती की ते खोटी आहेत की खरंच तिला काही सांगायचं नाही हे कळत नव्हतं. नीलेशने पुढे न बोलणंच पसंत केलं. तो गावात बाहेर पडला. कातरवाडी दिवसाढवळ्या साधीच दिसत होती. चिखलातल्या चपलांचे ठसे, कडेला बसून गवत चिरणाऱ्या बाया, चहाच्या टपरीतून बाहेर येणारा साखर चहाचा वास, बांधावर उभे असलेले पावसाने धुतलेले करंजे आणि दगडी भिंतीवरून ओघळत खाली आलेली काळी ओल. पण या साधेपणात काहीतरी जास्त ताणलेलं होतं. जणू गाव स्वतःच एखादा विषय टाळत होतं. बबन मानेची छोटी किराणा दूध खत अशी सगळी कामं करणारी दुकानवजा खोली चौकातच होती. समोर लटकलेली चिप्सचं पाकिटं पावसाच्या वाऱ्यात हलक्या आवाजात आपटत होती.
ये नीला ये, बाबन हसत म्हणाला. चहा घेणार का? नको, जरा फिरायला आलो होतो. फिर की, गाव विसरलास आता? निलेशने हसल्यासारखं केलं. घरामागे एक जुनी वाट आहे ना, ती कुठे जाते? कुठली वाट? तीच जी मागच्या अंगणातून खाली उतरत जाते. बाबांनी खिशातून तंबाखू काढली. ती का? ती शेतीकडे जाते. आणि तो पाणवठा? तंबाखू ओठाखाली दाबताना त्याचा हात क्षणभर थांबला, अगदी क्षणभर. मग तो नेहमीच्या चेहऱ्यानं म्हणाला, जुना आहे, वापरत नाही आता तो. का पण? नळ आले रे गावात, कोण जातंय मग तिकडं? तरीही का बंद पडलाय? बाबान हसला. अरे पाणवठा बंद पडत नाहीत, माणसं बंद पडतात. काम नसतं तिकडं आता. घरात ओलसर वास येतोय. रात्री भांडं हल्ल्यासारखा आवाजही आला. निलेश म्हणाला, जुनं घर आहे रे निलेश. उंदीर, मांजर, पावसाळा. तुझं शहराचं डोकं लावूच नको फार. बबन त्याला हसत म्हणाला. आणि लोक मागचं दार बंद ठेवा असं का म्हणतात? बबनचा चेहरा हसतच राहिला, पण डोळे जरा कडक झाले. गावातल्या जुन्या गोष्टी उगाच ओकरू नयेत, बस एवढंच आहे त्याला कारण. कोणत्या गोष्टी बबन? जुन्या आहेत रे. अशा उत्तराला उत्तर नसतं. निलेशला नेमकं तेच चिळवत होतं. सरळ खोटं बोलणारा माणूस तरी कळतो, हा मात्र गोष्ट हातात येईल इतकी जवळ आणून पुन्हा दूर सारत होता. बबनने पिशवीतून साबण काढून कुणाला दिला, पैसे घेतले आणि जणू विषय संपला अशा आवाजात म्हणाला, गावाच्या टोकाला पाणवठा आहे, पण तिकडे आता कोण जात नाही. परत येताना रस्त्याच्या कडेला सखूबाई कांबळे ओट्यावर बसलेल्या दिसल्या. त्यांच्या पायाशी कापसाची जुनाट पिशवी, हातात सुकी काडी. त्या काडीने जमिनीवर काहीतरी रेषा काढत होत्या. निलेश पुढे निघून जावा असं त्यांना वाटलं, पण त्यांनी वर न बघताच विचारलं, निलेश, वही वाचलीस रे? निलेश जागच्या जागी थांबला. काय? आता त्यांनी वर पाहिलं. गणपताची वही वाचलीस? तुम्हाला कसं माहिती? तुझा चेहरा सांगतोय रे निलेश. निलेश त्यांच्याजवळ गेला. त्यातलं काय खरं आहे काकू? काय लिहिलंय त्यात? रात्री आवाज, पाणी हलतं, मागचं दार आहे तरी काय ते? सखूबाईने काळीचे 2 तुकडे केले. मग इतक्या साधेपणाने म्हणाल्या की त्यातलं वजन निलेशला क्षणभर कळलंच नाही. तुझ्या घरच्यांनी तिला पाणी दिलं नव्हतं? त्याच्या तोंडून आवाजच निघेना. कोण काकू? त्याने शेवटी विचारलं. नाव ऐकून काय करशील रे? कोणाला म्हणताय तुम्ही आणि कोणाबद्दल बोलताय? तीच जिला तहान लागली होती, तिला. कधी आणि कोण? निलेश म्हणाला. तो पाणवठा बघून ये आधी. काकू प्लीज, तुम्ही सरळ का बोलत नाही? कारण सरळ बोललं की लोक मरतात, हे आम्ही बघितलंय. त्या उठल्या. गुडघ्याला हात देऊन उभ्या राहताना त्यांच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. काही जागा देवाने वाईट केलेल्या नसतात रे, माणसांनी केलेल्या असतात. त्या निघून गेल्या. निलेश तिथेच उभा राहिला. गावाच्या टोकाकडे जाणारी वाट आधी नेहमीचीच वाटते. 2 घरं, मग एक रिकामा मळा, मग बाण. पण पुढे जाताना माणसांचा वावर कमी होतो. चुलीचा धूर मागे राहतो, आवाज मागे पडतात, झुडपं जास्त दाट होतात. वाट अरुंद होते. ओल्या मातीवर जुन्या चपलांचे, जनावरांचे आणि पावसाच्या पाण्याने धुतलेले अस्पष्ट ठसे दिसतात. निलेश खाली उतरत गेला. काटेरी झुडपांच्या फटीतून एक दगडी बांधकाम हळूहळू दिसू लागलं. जवळ गेल्यावर लक्षात आलं, ते फक्त विहीर नव्हती, चौकोनी दगडी पायऱ्यांनी खाली उतरलेला जुना पाणवठा होता. कडा काळ्या झालेल्या, दगडावर शेवाळ, एका कोपऱ्यात मोडलेली नक्षी. पावसाचं पाणी काठावरून हळूच झिरपत खाली जात होतं. इथली हवा वेगळीच होती. वर गावात दमट ऊब होती. इथे गारवा होता. कापड्यातून आत शिरणारा. पानंही कमी हलत होती. पक्ष्यांचा आवाज जवळजवळ नाही. जणू जागा स्वतः श्वास रोखून बसली होती. निलेश हळूच कडेला गेला. खाली पाणी होतं, काळपट, खोल आणि वरून जवळजवळ पूर्ण स्थिर. त्याच्या चेहऱ्याची हलकी सावली त्यात उमटत होती. पाण्याच्या काठावर जुन्या वापराच्या खुणा होत्या. दगड शिजलेले,
पाय ठेवण्याच्या जागा गुळगुळीत, म्हणजे कधी काळी इथे लोक भरपूर येत असणार. आता मात्र इथे कोणी नसल्याचा वासही नव्हता. उलट जणू आताच कोणीतरी उठून गेलंय असं वाटत होतं. त्याची नजर कडेला थांबली. एक लहानशी पितळीची वाटी दगडाच्या फटीत अडकलेली होती. माती लागलेली, हिरवट पडलेली, पण पूर्ण गाडलेली नाही. जणू कोणीतरी कधीतरी ठेवली आणि कोणी उचललीच नाही. निलेश खाली वाकला, हात पुढे केला. वाटीला बोट लागायच्या आधीच त्याचं लक्ष पाण्याकडे गेलं. पृष्ठभागावर 2 अगदी हलके तरंग उठले. एक, मग दुसरा. जणू कोणीतरी पाण्याखाली हात बुडवून हलकेच काढला. निलेश सरळ उभा राहिला. त्याचा श्वास अडखळला. त्याने पुन्हा पाहिलं. पाणी पुन्हा स्थिर. काही नाही, काहीतरी पडलं असेल, तो स्वतःशी पुटपुटला. पण वरून काहीच पडलेलं नव्हतं. तो जास्त वेळ तिथं थांबला नाही. परत येताना गाव पुन्हा साधं दिसत होतं. म्हणूनच त्याला स्वतःचाच राग आला. एका पाणवठ्याला जाऊन येऊन काय होतंय? सखूबाई म्हाताऱ्या, बबन, आजोबा गेलेले, वहीतल्या नोंदी, सगळं डोक्यात मिसळत होतं. घरी पोहोचल्यावर शांताबाईंनी फक्त त्याच्या चपलांकडे पाहिलं. चिखल लागला होता. तिकडे गेला होतास? त्यांनी विचारलं. निलेश थबकला. कुठं? उताराच्या बाजूला. हो, तो म्हणाला. त्यांनी काही बोललं नाही. फक्त पाण्याचा लोटा उचलून आत नेला. संध्याकाळ पुन्हा घरात साचली. यावेळी घरातला वास अधिकच स्पष्ट वाटत होता. जणू पाणवठ्याचा गार दगड, ओलं पितळ आणि थांबलेलं पाणी कोणीतरी घरात आणून ठेवलेलं. रात्र झाली. निलेश झोपायला गेला. पण काही वेळानं तहान लागली म्हणून तो उठला. माझघर अंधारात होतं. फक्त देवघरातल्या तेलाच्या दिव्याचा फार हलका केशरी ठिपका. तो हाताने भिंत चाचपत पुढे आला. मागच्या दाराजवळून जाताना त्याची नजर खाली गेली. तो थांबला. जमिनीवर दगडी फरशीवर दिव्याच्या कमकवत उजेडात काहीतरी ओल चमकत होती. निलेश खाली वाकला. पावलांचे ठसे अणवानी, पूर्ण स्पष्ट नाहीत, पण मानवी टाच, बोटं, वळण. एक ठसा, मग पुढे दुसरा, मग तिसरा. उंबरट्या बाहेरून आत आलेले. त्याच्या पाठीवरून एक थंड लहर गेली. तो एक एक ठसा बघत पुढे गेला. ठसे माझघरात आले, देवा समरून गेले, मग मध्यावर थांबले. निलेश मागे वळून उंबरट्याकडे पाहत राहिला. बाहेरून आत आलेले ठसे होते, पण परत बाहेर गेलेले नव्हते. निलेशचा घसा एकदम कोरडा पडला. तो खाली वाकून ठशांकडे नीट पाहू लागला. दिव्याचा फिका उजेड दगडी फरशीवर पडत होता आणि त्या उजेडात ते ठसे अधिकच खरे दिसत होते. कुणाच्या कल्पनेतून नाही, कुणाच्या भीतीतून नाही, तर सरळ घरात आलेले. त्याने सावधपणे एक बोट पुढे केलं. ठसा अजून ओलाच होता. चिखल नाही, माती नाही, गार स्वच्छ पाणी. त्याच्या बोटावर ते थेंब चकाकले. त्या थेंबाचा गारवा बोटातून हातात आणि हातातून सरळ मणक्यांपर्यंत गेला. निलेश झटकन सरळ उभा राहिला. घरातला अंधार आता जास्त जिवंत वाटत होता. देवघराच्या बाजूचा कोपरा, तुळई खालची सावली, भिंतीला टेकलेलं पितळ, सगळं जरा जास्त शांत. त्याला एकदम वाटलं की माझघराच्या पलीकडे कोणीतरी उभं आहे. सरळ नाही, अगदी हालचाल न करता, फक्त उभं. तो थिजून तिकडे पाहत राहिला. काही क्षण काहीच नाही. हे काय चाललंय? त्याच्या तोंडून पुटपुटलं. त्याने पुन्हा खाली पाहिलं. ठसे माझघराच्या मध्यावर येऊन थांबले होते. जणू कोणीतरी घरात आलं आणि मग पुढं गेलंच नाही किंवा तिथेच उभं राहिलं. निलेश वळला. शांताबाईंना उठवायलाच हवं असं त्याला वाटलं. तो 2 पावलं पुढे गेला. मग काहीतरी जाणून पुन्हा मागे पाहिलं. एक ठसा, जो आधी मंद दिसत होता, आता दिव्याच्या उजेडात जरा ताजा चमकत होता. जणू त्यावर आताच पाणी साचलं. त्याने नजर लगेच वळवली. शांताबाईची खोली अंधारात होती. दरवाजा अर्धवट उघडाच. निलेशने हलक्या आवाजात हाक मारली. आजी. काही प्रतिसाद नाही. आजी. यावेळी त्यांनी हलकंसं कणल्यासारखं केलं आणि उठून बसल्या. काय रे निलेश, काय झालं? आजी इकडे ये जरा. काय आहे? अगं ये तरी. त्याच्या आवाजातलं काहीतरी त्यांनी ओळखलं असावं. त्या उठल्या. पायात चप्पल न घालताच माझघरात आल्या.
निलेश बाजूला झाला. हे बघ. तिने खाली पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आधी काहीच नाही, मग डोळ्याभोवतींचा भाग घट्ट झाला. ओठांची रेषा पातळ झाली. त्यांनी 2 पावलं मागे घेतली. हे आधी नव्हतं, आत्ताच दिसलं, निलेश म्हणाला. शांताबाई काही बोलल्या नाहीत. दिसतायत ना तुला? त्याने जरा जोरात विचारलं. दिसतायत, आजी हळू आवाजात म्हणाली. हे उत्तर निलेशला अपेक्षित होतं, पण ते ऐकूनच अंगात काहीतरी खाली बसलं. जर त्या म्हणाल्या असत्या कुठले ठसे, तर कदाचित तो स्वतःलाच वेडा समजला असता, पण त्यांनी ते पाहिलं होतं. हे कोणाचे ठसे आहेत आजी? निलेशचा आवाज आता चिडचिडा झाला. आणि वहीत काय लिहिलं होतं आजोबांनी? ती दिसली नाही. म्हणजे कोण? पाणी हललं म्हणजे काय? तुला माहीत आहे ना? शांताबाईची नजर ठशांवरून हटत नव्हती. आजी त्या भिंतीला हात टेकून उभ्या राहिल्या. रात्री अशा गोष्टी मोठ्याने बोलत नाहीत, ती म्हणाली. मला कोड्यात नको बोलू, सरळ सांग. त्यावर ती म्हणाली, सरळ सांगितलं तर काही सुटत नाही. मग काय करायचं? त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्या नजरेत राग नव्हता, पण ती नजर अशी होती जणू त्यांनी आयुष्यभर काहीतरी आत दाबून ठेवलं होतं आणि आता ते बाहेर आलं तर सगळं कोसळेल. गावातल्या गोष्टी गावातच मरायला हव्या होत्या. त्या म्हणाल्या. कोणाच्या गोष्टी आजी? आजीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला. शब्द ओठांपर्यंत आले, मग थांबले. मग त्यांनी हळू आवाजात म्हटलं, तुझ्या आजोबांनी जे केलं त्याबद्दल बोलत आहे मी. निलेशचा श्वास अडला. काय केलं आजोबांनी? शांताबाईचा चेहरा एका क्षणात पुन्हा बंद झाला. त्यांनी मान हलवली. उगाच जुन्या गोष्टी खोदू नकोस, जा झोपून राहा. अगं आजी असं नको म्हणूस, आता तरी सांग. मी सांगितलं ना तुला, जा झोप. आता मला झोप म्हणू नको. मग जागाच राहा, पण मागचं दार उघडू नकोस. ती वळली आणि खोलीत परत गेली. निलेश माझघरात एकटाच उभा राहिला, ठशांकडे बघत. सकाळपर्यंत त्याला पुन्हा झोप लागली नाही. दिवस उजाडल्यावर घर थोडं साधं वाटू लागलं, पण फक्त वर ठसे कोरडे होऊन पुसट पडले होते. जणू रात्रीची गोष्ट दिवसाच्या उजेडात आपला पुरावा मागे घ्यायचा प्रयत्न करत होती. निलेशला ते सहन होत नव्हतं. त्यांनी वही पुन्हा बाहेर काढली. यावेळी तो घाईत नव्हता. पानापानावर बोटं फिरवत, कडा कोपरे दुमडलेले भाग, मागची बाजू, शाई पसरलेले शब्द, सगळं तो तपासत बसला. सुरुवातीची शेती, पैसे, गावकाम, मग मध्येच भीतीची नोंद, पुन्हा साधी पानं, पुन्हा अचानक काही तुटक वाक्य. रात्री आली, पुन्हा पाणी, बाहेर थांबली, लेकरू. निलेशची बोटं थांबली. तो पान जवळ ओढून पाहू लागला. शब्द पूर्ण नव्हता, शाई पसरलेली, पण लेकरू हे स्पष्ट दिसत होतं. त्याने पुढचं पान उलटलं, काहीच नाही. मागचं पान पाहिलं. कडेला घाईघाईत, जणू कुणाला दिसू नये म्हणून एक नाव खरडलं होतं, वंदना. निलेश काही क्षण त्या नावाकडे पाहत राहिला. नाव अगदी साधं, गावात 1000 वेळा ऐकू येईल असं, पण वहीत ते एकटंच उभं होतं. त्याच्या बाजूला तारकीसारखा काही आकडा आणि त्याखाली अर्धवट ओळ. ती रात्री आली, लेकरू तापात होतं आणि पाणी, एवढंच त्यावर लिहिलं होतं. त्याने अंगठा त्या नावावर ठेवला. शाई थोडी उंच खोल वाटत होती. आता ही वंदना कोण? तो स्वतःशी म्हणाला. उत्तर मिळायचं एकच ठिकाण होतं, सखूबाईचं घर. तिचं गाव मागच्या बाजूला, भिंतीला टेकून बसलेल्या मोलक्या टोपल्यांचा ढीग, दोरीवर टांगलेले फाटके टावेल आणि ओठ्यावर बसलेली सखूबाई. जणू त्या हलतच नाहीत, फक्त गावं बदलत राहतात. निलेश समोर जाऊन उभा राहिला. मला तुमच्याशी बोलायचं आहे काकू. मग बोल की, त्या म्हणाल्या. त्याने वहीतलं नाव सांगितलं. काकू, ही वंदना कोण? सखूबाईच्या चेहऱ्यावरचा भाव एका क्षणासाठी हलला. त्यांनी खाली पाहिलं, मग पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तुला हे नाव कुठे सापडलं? आजोबांच्या वहीत. हो का? ती कोण होती काकू? बाई होती. कोण असणार रे? काकू, हा विनोद नाही. मी विनोद करतोय असं वाटतंय तुला? त्या म्हणाल्या. निलेश शांत झाला. त्यांनी घरातल्या मुलीला पाणी आणायला सांगितलं.
मुलगी पितळेचा ग्लास ठेवून गेली. सखूबाईने ग्लास त्याच्यासमोर ढकलला. निलेशच्या नजरेला ते पितळ पुन्हा विचित्र वाटलं. वंदना गावातली नव्हती. वरच्या खेड्यात कुठेतरी लग्न होऊन आली होती. नवरा होता की नव्हता देव जाणे. लोक म्हणायचे पळून गेला, काही म्हणायचे दारू पिऊन पडून मेला, काही म्हणायचे तिनेच हाकलला. गावातल्या बायकांना फार वेळ नसतो, पण दुसऱ्याच्या आयुष्याला वेळ असतो. तिच्यासोबत एक लेकरू होतं, बारीक, नेहमी तापट, हातात घेतलं की काळीच वाटायचं. ती 2-3दा गावात आली होती, कधी औषधं विचारायला, कधी पाण्यासाठी, कधी कामासाठी. पण तिच्या मागे आधीच बोलणं सुरू झालेलं. कसलं बोलणं काकू? जे नेहमी होतं तेच. एकटी बाई दिसली की गावाला ताप चढतो. तशी आहे, सरळ नाही, रात्री फिरते, अमक्याच्या बांधावर दिसली, तिचे लफडे आहे, असं सगळं. निलेशचा जबडा घट्ट झाला. आणि मग एक रात्र आली. काय झालं त्या रात्री? सखूबाईंनी थेट उत्तर दिलं नाही. त्यांनी समोरच्या रस्त्याकडे पाहिलं. मग शांत, अगदी सपाट आवाजात म्हणाल्या, तहान लागलेल्या माणसाला पाणी नाकारणं म्हणजे पाप आहे. पण पापही लोकांनी मिळवून केलं की त्याला गावात निर्णय म्हणतात. निलेशच्या अंगावर शहारा आला. त्या रात्री माझे आजोबा तिथे होते? त्याने विचारलं. सखूबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. उत्तर दिलं नाही. पण काही उत्तर शब्दांनी द्यावी लागत नाही. घरी परत येईपर्यंत संध्याकाळ पुन्हा खाली बसत होती. आभाळ पुन्हा जड झालेलं. घरात पाऊल टाकताच तोच वास, ओला, गार, पण आज जास्त. शांताबाई स्वयंपाकघरात होत्या. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. कुठं गेला होतास रे बाळा? तुम्हाला माहीत आहे? त्यांनी उत्तर दिलं नाही. रात्री जेवण फारसं झालं नाही. दोघांनीही ताटातल्या गोष्टी संपवल्या नाहीत. बाहेर पुन्हा हलका पाऊस सुरू झाला. कलनवरचा तो बारीक आवाज घरात भरत होता. मग पाऊस थांबला आणि त्यानंतरची शांतता अजून खोल झाली. निलेश झोपायला गेला, पण थोड्याच वेळात त्याला पुन्हा तोच आवाज ऐकू आला. यावेळी पितळ हलल्यासारखा नाही, हलका, कोरडा खोकला. तो जागच्या जागी बसला. हा आवाज घरातला नव्हता, पण फार दूरचाही नव्हता. जणू उंबरड्याच्या पलीकडे कुणीतरी छाती आवरत उभा आहे. तो सावकाश उठला. पायाखालची फरशी गार होती. माजघरात आला. देवघराचा दिवा विझलेला. घर अंधारात. मागच्या दाराकडून पुन्हा ती चाहूल आली. निलेश दाराजवळ गेला. दाराच्या फटीतून अंगणातला अंधुक उजेड दिसत होता. आभाळात कुठेतरी चंद्र असावा, पण ढगांनी झाकलेला. त्या फटीतून दिसणारं जग अगदी पातळ होतं. तरी त्या पातळ अंधारात त्याला क्षणभर काहीतरी दिसलं. एक उभी, स्थिर, मोठी सावली आणि तिच्या बाजूला गुडघ्या एवढी लहान, छोटी सावली. त्याचा श्वास अडकला. त्याने एकदम कडी उचलली आणि दार ओढून उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. अंगण रिकामं. तुळशीचा काळा आकार. पावसाने थंड हवा लागत होती, पण उंबरठा पूर्ण ओला होता आणि दाराच्या खालच्या कडीवरून पाण्याचा एक थेंब खाली पडला. निलेशची नजर खाली गेली. दाराच्या आतल्या बाजूला अगदी उंबरठ्याला टेकून पडलेली होती एक लहानशी पितळीची वाटी. निलेश काही क्षण वाकल्याच अवस्थेत थिजून राहिला. वाटी इतकी साधी होती की तिला बघून घाबरायला नको होतं, पण तिचं तिथं असणं चुकीचं होतं. घरातली नाही, स्वयंपाकघरातली नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती तिथं कोणी ठेवली? त्याने 2 बोटांनी ती उचलली. वाटी गार होती, अंगावर सरळ चढणाऱ्या पाण्याच्या कारव्या इतकी. तिच्या कडेला हिरवट डाग, आतून पातळ गंज आणि ओलसर पितळेचा तो ओळखीचा वास. निलेशच्या डोक्यात पाणवठ्याजवळ पाहिलेली ती वाटी एकदम चमकून गेली. ही तीच आहे की नाही हे तो सांगू शकत नव्हता, पण मनाने आधीच ठरवलं होतं. आजी, इकडे ये लवकर. शांताबाईची चाहूल मागूनच आली. त्या केव्हाच उठून माझघरात उभ्या होत्या हे त्याला कळलंच नव्हतं. हे बघ. त्यांनी वाटीकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच निलेशने त्यांच्या चेहऱ्यावर सरळ भीती पाहिली. त्यांच्या डोळ्यात एकदम ओळख होती. ओठ किंचित उघडले. हाताने त्यांनी पदर छातीशी घट्ट धरला. हे घरात कसं आलं? तूच मला ते सांग. हे इथं नसतं. मग कुठं असतं? तिने लगेच उत्तर दिलं नाही. निलेशने वाटी पुढे केली,
पण त्यांनी हात लावला नाही. त्या त्या पाणवठ्याकडे असती ही वाटी. निलेशचा घसा आवडला गेला. म्हणजे तुला माहिती आहे? शांताबाईचे डोळे त्याच्याकडे आले. त्यातल्या भीतीने काहीतरी ठरवलं. हे घरात आलंय म्हणजे उशीर झालाय. त्या म्हणाल्या, कशाला? जे बंद राहायला हवं होतं त्याला. मग उघडलं कोणी? तुझ्या आजोबांनी, त्या चटकन म्हणाल्या. मग लगेच गप्प. हे वाक्य जणू त्यांच्याकडून चुकून बाहेर पडलं. निलेश काही क्षण बोलला नाही. मग तो वाटी घट्ट पकडून म्हणाला, बस, आता मला लोकांना विचारायचंय. कुणाला? ज्यांना माहिती आहे त्यांना. नाही रे बाळा, गावातले सरळ बोलणार नाहीत. मग सरळ करून घ्यावं लागेल. शांताबाईंनी काही उत्तर दिलं नाही. तो फक्त उंबरठ्याकडे पाहत राहिला, जणू अजून कोणीतरी येणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी निलेश सरळ बाबांच्या दुकानात शिरला. चौकात नेहमीची वर्दळ होती. चहा, दूध, गुरं. पण निलेशच्या चेहऱ्यावरून लोकांनी अंतर ठेवलं. काय रे, एवढ्या पहाटे? बाबांना हसत म्हणाला. निलेशने पितळीची वाटी काउंटरवर ठेवली. बाबांचा चेहरा क्षणभर रिकामा झाला. ही कुठून आली? निलेशचा प्रश्न सरळ होता. म्हणजे? नाटक करू नकोस. बाबांनी हसण्याचा प्रयत्न केला. अरे, गावात पितळेच्या वाट्या नवीन नाहीत. ही माझ्या घराच्या उंबरठ्याला पडली होती. निलेश म्हणाला. मग घरातली असेल? नाही, आमच्या घरातली नाही. आणि ही पाणवठ्याजवळ होती. बाबांचा हात काउंटरवरच्या वजन काट्यावर थांबला. तू तिकडे पुन्हा गेला होतास? जावं लागलं. अरे, तू उगाच डोकं खाऊन घेतोयस. वहीत वंदना लिहिलंय. सखूबाई म्हणाल्या. तिला पाणी दिलं नव्हतं. आजी घाबरल्या. आणि आता ही वाटी. मला गोल गोल नको फिरवूस. सरळ सांग बबन. निलेश रागात म्हणाला. बबनचे डोळे अरुंद झाले. तू शहरात राहतोस म्हणून इथं येऊन लोकांना उभा करशील असं वाटतंय? लोकांनी काय केलं ते मला कळलं पाहिजे. लोकांनी? बाबांचा आवाज वाढला. सगळं गणपताच्या माथी मारू नकोस. हे वाक्य त्याच्या तोंडून इतक्या जोरात बाहेर पडलं की दोघेही क्षणभर शांत झाले. निलेश पुढे झुकला. म्हणजे ते होते ना यात? बाबांनी दात घट्ट केले. तुझा आजोबा एकटा नव्हता. मग कोण होतं? मला नको ओढूस यात. तू आधीपासून यात आहेस बबन. बाबांनी आजूबाजूला पाहिलं. 2 ग्राहक दूर सरकले. तो काउंटरवर वाकून दबक्या आवाजात म्हणाला, त्या रात्री ती फक्त पाणी मागायला आली नव्हती. निलेशचा श्वास अडकला. मग? दत्ताकडे जा, कळेल तुला. कोण दत्ता? दत्ता भोसले. खाली उड्याच्या बाजूला राहतो. अजून जिवंत आहे तो सगळं सांगायला. बबनचा आवाज आता चिडलेला नव्हता, थकलेला होता. आणि ऐक, जे ऐकशील ते पचवता आलं पाहिजे. दत्ता भोसलेचं घर गावाच्या कडेला, ओळ्याकडच्या बाजूला, अर्धवट वाकलेल्या चिंचेच्या झाडामागे होतं. कौलं 2 ठिकाणी खचलेले, अंगणात रिकाम्या दारूच्या बाटल्यांची माती खालून बाहेर आलेली काचं. दाराला कडी नव्हती, फक्त आतून लावायचा अळसर होता. निलेशने दार ढकललं. आत गार, आंबूस, दारू आणि ओलसर कापड्यांचा वास. एका कोपऱ्यात चटई, भिंतीला टेकून लोखंडी पेटी, मधोमध लाकडी पाटावर दत्ता बसलेला. वय 50 ओलांडलेलं, पण चेहऱ्यावर 70चं आयुष्य. दाढी विस्कटलेली, डोळे लालसर, पण नशेत नाही, उलट जास्त शुद्धीत. कोण आहे? त्याने विचारलं. निलेश, गणपताचा नातू. दत्ताच्या चेहऱ्यावर एक हलकी हालचाल झाली. निलेश, तू आलास? बोलायचंय मला तुमच्याशी. माझ्याकडे लोक कामाने येत नाहीत रे आता. मी कामानं चालोय. दत्ताने हसल्यासारखं केलं, पण आवाज आला नाही. निलेश उभाच राहिला. वंदना कोण होती दत्ता काका? दत्ताच्या हातातला स्टीलचा ग्लास हवेतच थांबला. कुणी पाठवलंय तुला? कोणी नाही, वहीत नाव सापडलं. तो थांबला. पितळीची वाटी बाहेर काढून दत्तासमोर ठेवली. दत्ताच्या चेहऱ्यावरचं रक्त जणू मागे सरकलं. ही कुठून आली? माझ्या घरात मिळाली मला. दत्ता काही क्षण त्याच्याकडे बघत राहिला. मग त्याने ग्लास बाजूला ठेवला, हात गुडघ्यावर ठेवले, डोकं खाली. तुला किती ऐकायचंय? त्याने विचारलं. सगळं. सगळं ऐकून झोप लागते असं तुला वाटतं? आताही कुठं लागते काका? दत्ताने दीर्घ श्वास घेतला.
मग हळूहळू बोलायला लागला. पाऊस होता त्या रात्री, असा धुवाधार नाही पण अंगात शिरेल असा. गावात दिवे गेले होते. लोक लवकर घरात शिरली. वंदना लेकराला घेऊन आली. आधी वरच्या 2 घरात गेली. कुणी दार उघडलं नाही. कुणी आतून आवाज दिला, जा पुढं. कुणी सरळ दिवा विझावला. निलेशच्या तळहातात नखं रुतू लागली. मग ती जगतापांच्या घरामागच्या वाटेनं खाली आली, पाणवठ्याकडे. कशासाठी? दत्ताने त्याच्याकडे पाहिलं, कारण तिला माहिती होतं तिथं पाणी आहे आणि कारण तिथं माणसं होती. कोण होते? दत्ताने उत्तर द्यायला वेळ घेतला. मी होतो, तुझा आजोबा होता, आणखी 2 जण. निलेशचा जबडा घट्ट झाला. ती आली तेव्हा लेकरू तिच्या छातीला चिटकलं होतं. ती स्वतः पूर्ण भिजलेली, केस चेहऱ्याला चिटकलेले. पण दत्ता थांबला. पण काय? ती आरडाओरडा करत नव्हती. गावात लोक जसं सांगतात तसं नाही, ती विनवत होती. घरात काही क्षण शांतता पसरली. काय म्हणत होती ती? निलेशचा आवाज काटावर होता. पहिल्यांदा म्हणाली पाणी द्या, मग म्हणाली दार उघडा, मग ती कोणाचं नाव घेत होती. निलेशचा श्वास एकदम थांबला. कोणाचा? गावातल्याच एका माणसाचं, ज्याच्याशी तिचं काही झालं होतं. लोक म्हणाले तीच त्याच्या मागे होती, पण खरं काय होतं कोणाला विचारायची हिंमत नव्हती. तिला न्याय हवा होता, पण गावाला शांतता हवी होती, म्हणून तिला पापी ठरवलं. निलेशने दात चावले. आणि माझ्या आजोबा? दत्ताच्या डोळ्यात लाज आणि राग एकत्र दिसले. गणपत म्हणत होता, गाव बिघडेल, तिला इथं थांबू नका. पाणवठा त्या रात्री जाणीवपूर्वक बंद ठेवला होता, कडी लावलेली, वाईट सावट वगैरे नावाखाली. खरं कारण दुसरंच. तिने मग काय केलं? कडीवर हात मारला, पाणी मागितलं, लेकराला धरून उभी राहिली आणि मग त्या माणसाचं नाव पुन्हा घेतलं. दत्ताचा आवाज आता खडबडीत झाला. गावातल्या पुरुषांना त्यांच्या नावाला लागलेला चिखल फार जळ वाटतो, बाईला लागलेला नाही. निलेश म्हणाला. पुढे काय झालं? दत्ता बराच वेळ गप्प राहिला, मग हात कपाळावर फिरवला. वाद झाला. कोणीतरी तिला मागे सारलं. तिने पुन्हा कडी पकडली. लेकरू हातातून जवळजवळ निसटलं. तुझा आजोबा ओरडला, इकडून जा. आणि त्या गोंधळात त्याचा आवाज बसला. काय? दत्ताने डोळे मिटले. लेकरू आधी शांत झालं, म्हणजेच मरण पावलं. आणि काही वेळाने ती वंदनाही मेली. सगळे म्हणतात की तिने आत्महत्या केली, पण तिचा जीव पाण्यामुळे गेला. हे वाक्य हवेत जळ दगडासारखं पडून राहिलं. निलेश काही बोलू शकला नाही. दत्ता पुढे म्हणाला, मी तिथे होतो, मी काही केलं नाही, हेच खरं. आम्ही सगळे तिथे उभे होतो आणि ती शेवटपर्यंत पाणी मागत होती. निलेश घरी परतताना गाव त्याला वेगळंच दिसत होतं. तेच रस्ते, तीच घरं, तेच ओटे, पण आता प्रत्येक दारामागे कुणीतरी कधीतरी गप्प बसलेलं आहे अशी जाणीव होत होती. घरात शिरल्यावर शांताबाईंनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि काही न विचारताच पाण्याचा ग्लास पुढे केला. त्याने घेतला नाही. तुला सर्व माहीत होतं आजी? आजी बराच वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, त्या रात्री दार उघडलं असतं. वाक्य अर्धवट राहिलं. मग उघडला का नाही? घरातले निर्णय सगळे माझे नव्हते, ते सगळे तुझ्या आजोबांचे होते. त्यांच्या या शब्दात कबुली होती आणि शिक्षा पण. रात्र आली तेव्हा घरातली हवा पुन्हा थंड झाली. पितळीची वाटी निलेशने माज घरातल्या कपाटावर ठेवली होती. देवघरातला दिवा पेटवूनही अंधार पातळ झाला नाही. मग मागच्या दारावर हलकी टकटक झाली. निलेश जागच्या जागी उभा राहिला. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आवाज आला. शांताबाईचा श्वास खोलीतून ऐकू येत होता. निलेश सावकाश दाराकडे गेला. हात कडीजवळ थांबला. दाराच्या पलीकडून काही क्षण काहीच नाही. मग अगदी हळू, दमलेल्या, कोरड्या आणि तरी ओलसर वाटणाऱ्या आवाजात, पाणी दे. निलेशच्या पायाखालची फरशी जणू थंड पाण्यात बुडाली. त्याने खाली पाहिलं. उंबरट्याबाहेर त्याला दिसत होतं एक मोठं पाऊल आणि त्याच्या शेजारी एक लहान पाऊल. त्याला समजायला वेळ लागला नाही. बाहेर वंदना
आणि तेच तिचं लहान मूल उभं होतं. निलेशचा हात दाराच्या कडेवर घोटल्यासारखा थांबला. दाराच्या पलीकडे कोणी उभं होता का की फक्त आवाज होता हे समजण्या इतकाही त्याचा मेंदू स्थिर नव्हता. छाती इतक्या जोरात धडधडत होती की घरातल्या शांततेत तिचं एक वेगळी ध्वनिरेषा तयार झाली होती. मग पुन्हा तोच आवाज, अगदी हळू दमलेल्या घशातून, जणू खूप वेळ चालून आलेल्या माणसाने शेवटची हिंमत काढून उच्चारलेले 2 शब्द, पाणी दे. शांताबाईचा श्वास मागच्या खोलीतूनच ऐकू येत होता. कापरा, तुटक. निलेशने दार उघडलं नाही. त्याने हळूच हात मागे घेतला. काही क्षण उंबरठ्याकडे पाहत राहिला, मग मागे सरकला. पितळीची ती वाटी अजून कपाटावर होती, वही त्याच्या बॅगेत, आणि आत खोलवर कुठेतरी एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली होती. ही घरी बसून काढायची रात्र नाही. आजी, तो हळू आवाजात म्हणाला. शांताबाई दाराशी येऊन उभा राहिल्या. त्यांच्या डोळ्यातलं पांढरं अधिकच उठून दिसत होतं. त्या रात्री तुम्ही काय बंद केलं होतं? त्या उत्तर देईपर्यंत बरीच शांतता गेली. मग त्यांनी फक्त एक शब्द उच्चारला, कडी. कुठली कडी? पाणवठ्याची. निलेश काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. किल्ले कुठं आहे आजी? आजीच्या चेहऱ्यावर वेदनेसारखा भाव आला. मग तिने देवघराच्या बाजूला ठेवलेल्या जुन्या लाकडी कप्प्यातून एक गंजलेली छोटी किल्ली काढली आणि त्याच्या हातात ठेवताना त्याचा हात थरथरत होता. पण आता उशीर झालाय रे, ती म्हणाली. हो, म्हणूनच आता उघडायचंय, निलेश म्हणाला. त्याने वही, टॉर्च, पितळीची वाटी आणि ती किल्ली उचलली. दार उघडताना त्याने उंबरठ्याबाहेर पुन्हा पाहिलं. ठसे अजून तिथे होते, पण दाराबाहेर कोणी नव्हतं. गाव रात्री वेगळंच दिसतं. दिवसाची घरं ओळखीची वाटतात, तीच रात्री आपली दारं मागे खेचून घेतात. निलेश रस्त्यावरून चालत होता. चिखलात चपलांचा मंद आवाज. दूर कुठंतरी कुत्रं भुंकत होतं. एका घराच्या आतून रेडिओचा फार हलका आवाज येऊन लगेच बंद झाला. वारा नव्हता, पण प्रत्येक खिडकी, प्रत्येक सावली सगळं जणू बघत होती. तो गावाच्या टोकाकडे पोहोचला. तेवढ्या समोरच्या बांधावरून कोणीतरी खाली उतरलं. एकट्यानं जाऊ नकोस, दत्ता म्हणाला. टॉर्चच्या मंद उजेडात त्याचा चेहरा थकलेला पण शुद्ध दिसत होता. आज त्याच्या अंगावर दारूचा वास नव्हता, त्याऐवजी भीती आणि निर्धाराचा एक विचित्र कोरडा वास होता. तुला कसं कळलं? निलेशने विचारलं. दत्ता हलका हसला. आज गाव झोपलेलं नाही, फक्त सगळे दाराआड बसलेत. निलेश काहीच बोलला नाही. मी येतो, दत्ता म्हणाला. पण तू तर तेव्हा पळालास. दत्ताच्या चेहऱ्यावर एक क्षण वेदना उमटली. म्हणूनच आलोय आता निलेश. दोघं काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. मग न बोलता ते खाली उतरणाऱ्या वाटेकडे वळले. उताराची ती वाट रात्री अधिकच अरुंद वाटत होती. काटारी झुळपं कपड्यांना अडकत होती. काही दगड पावसाने निसरडे झालेले. टॉर्चचा उजेड पुढचं 2 हात अंतर दाखवायचा आणि बाकी अंधार गिळून घ्यायचा. खाली उतरताना हवा बदलली. गावातली ऊब मागे राहिली. इथे गारवा सरळ हाडात उतरत होता. दत्ता फार बोलत नव्हता, निलेशही नाही. तरी दोघांच्याही श्वासात काहीतरी एकसारखं होतं. जणू दोघंही अशा जागेकडे जात होते जिथे त्यांना जायचंच नव्हतं, पण न गेलं तर उरलेलं आयुष्य अजून वाईट होणार होतं. पाणवठा दिसायला लागला. दगडीकडा अंधारात काळे पडलेले, पायऱ्यांवर शेवटाचा पातळ थर, काठावर झोकलेली जंगली झुळपं आणि मधोमध ते पाणी. वरून पाहिलं ते पूर्ण स्थिर, पण निलेशला ते पहिल्याच नजरेत खोटं वाटलं. त्यांनी कडेला येऊन उभं राहिलं. पाण्याच्या पृष्ठभागावर टॉर्चचा पातळ पट्टा गेला आणि लगेच परत आला. पाणी जणू उजेड आवडत नाही अशा थाटात पुन्हा काळं झालं. इथंच, दत्ता हळू आवाजात म्हणाला. कुठं? त्याने काठाच्या उजव्या बाजूला बोट दाखवलं. इथं उभी होती, लेकराला धरून, पूर्ण भिजलेली. निलेशने तिकडे पाहिलं. दगडावर काळपट झीज दिसत होती, जणू अनेक हातांनी कधी काळी पकडलेल्या कडा. दत्ताने थोडं खाली दुसरीकडे दाखवलं. आणि इथं लेकरू तिच्या खांद्यावरून घसरलं. त्या एका वाक्यानं निलेशच्या पोटात थंड गोळा झाला. त्याला अचानक तहान लागल्यासारखं वाटलं. घसा कोरडा, जिभेला कळवटपणा. कडेला पाण्याच्या जवळ जुन्या पितळ घासल्यासारखी 2 वर्तुळं दगडावर दिसत होती.
जणू एखादं भांडं वारंवार ठेवण्यात आलं आणि उचलण्यात आलं. निलेशने हातातली किल्ली घट्ट पकडली. पाणवठ्याच्या बाजूला खरंच एक गंजलेली लोखंडी कडी होती, जुना वापर बंद करण्यासाठी लावलेली. तिच्यावर गंजाचा थर, पण कुलूप अजून होतं. हेच आहे का? दत्ताने मान खाली घातली. गणपतले लावायला सांगितलं होतं. निलेशने किल्ली कुलपात घातली. पहिल्यांदा ती फिरली नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केला. धातूचा एक खळबळीत जुना आवाज झाला. कुलूप सैल झालं. त्याच क्षणी पाण्याच्या पृष्ठभागावर दोन वेगळे तरंग उठले, एक मोठा आणि त्याच्या शेजारी एक लहान. दोघेही एकदम स्थिर झाले. दत्ता बसकन दगडावर बसला. दोन्ही हातांनी चेहरा झाकला. मग अचानक जणू त्याच्या आतली वर्षानुवर्ष अडकलेली गोष्ट फुटली. आम्ही तिला मदत केली नाही, हेच खरं. बाकी सगळं गावानं नंतर बनवलं. निलेश काही बोलला नाही. ती त्या हरामखोराचं नाव घेत होती. दत्ता पुढे म्हणाला, ज्याने तिला आधी काटलं, वापरलं आणि मग गावासमोर तिच्यावरच चिखल फेकला गेला. आम्हाला माहीत होतं, सगळ्यांना माहीत होतं, पण पुरुषांची नावं वाचवायला गाव धावून येतं, बाईचं नाही. त्याचा आवाज तुटत होता. गणपत म्हणाला, हे आत आली तर गावाचं नाव जाईल. गावाचं नाव? दत्ता जवळजवळ थुंकल्यासारखा म्हणाला आणि आम्ही उभे राहिलो. निलेशच्या तोंडून शब्द स्वतःहून बाहेर पडले. तिला पाणी नाकारलं. त्याने पितळीची वाटी हातात घेतली. पाण्याच्या काठाशी गुडघे टेकले. वाटी पाण्यात बुडवली. पाणी थंड नव्हतं, ते गार होतं. जिवंत शरीराला न शोभेल इतकं. त्याने वाटी भरली. काठावर त्या जुन्या वर्तुळाच्या जवळ हळूच ठेवली. उशिरा का होईना तो म्हणाला, स्वतःलाच की कुणाला हे न समजून पाणी. वारा नव्हता, तरी पाण्याच्या वरच्या हवेत एक हलकी हालचाल झाली. जणू कोणीतरी ओल्या साडीचा पदर हलकत सरकावला. दत्ताने डोकं वर केलं. बघ, तो पुटपुटला. काठाच्या दगडावर, जिथं काही क्षणापूर्वी काहीच नव्हतं, तिथं आता ओल्या कापडासारखी बसलेली एक पातळ खून दिसत होती. जणू कोणीतरी आता तिथं बसलं आणि उठून गेलं. निलेशच्या हातात काटा आला. पाण्यातून अगदी हलका आवाज आला, जणू पितळीची वाटी दगडावर सरकली. मग पुन्हा तोच कोरडा लहानसा खोकला. निलेशने पाण्यात पाहिलं. त्याचं स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. त्याच्या शेजारी दत्ता आणि त्यांच्या मागे पाण्याच्या थरथरणाऱ्या काळ्या पृष्ठभागात एक उभा ओलसर आकार. चेहरा स्पष्ट नाही, फक्त केस चेहऱ्याला चिटकल्यासारखा एक सावळा पट्टा आणि तिच्या गुडघ्याजवळ एक लहानशी आकृती. निलेशने झटकन मागे वळून पाहिलं. मागे कोणीच नव्हतं, फक्त दगड, ओल आणि अंधार. तो पुन्हा पाण्याकडे वळला. काठावर ठेवलेली पितळीची वाटी, जिला त्याने अर्धी भरून ठेवली होती, आता पूर्ण भरलेली होती आणि तिच्या कडेला एक थेंब वर येऊन थरथरत होता. दत्ता हंबरडा फोडून रडला नाही, फक्त दोन्ही हाताने चेहरा धरून खाली वाकला. त्या वाकण्यात एवढी लाज होती की निलेशला त्याच्याकडे पाहवत नव्हतं. बराच वेळ दोघं तिथेच उभे राहिले, काहीच न बोलता. मग निलेश उठला. पितळीची वाटी तशीच काठावर ठेवली. कुलूप तसंच उघडं आणि मागे न वळता वरच्या वाटेला लागला. दत्ता त्याच्या मागून आला. परतीची वाट आता आणखी थंड वाटत होती. गाव अजून झोपलेलं नव्हतं, पण कोणी बाहेर नव्हतं. निलेश घरापाशी पोहोचला तेव्हा अंगणात हलकासा धुसरपणा दिसत होता. मागचं दार अर्धवट उघडं होतं. तो दाराशी थांबला. उंबरट्याच्या आत ओट्याजवळ पितळीची वाटी उलटी पडलेली होती. निलेशच्या पाठीवरून थंड शिरशिरी केली. तो हळूच पुढे गेला. वाटीभोवती जमिनीवर छोटे, अगदी ताजे, ओले पावलांचे ठसे होते. एक मोठा आणि अगदी लहान, जणू एखादं लेकरू उंबरट्यापाशी थांबून हात ठोकावून मग पुन्हा वळलं होतं. निलेश बराच वेळ तिथे उभा राहिला. त्या रात्रीनंतर निलेशने मागचं दार कधीच उघडं ठेवलं नाही. पण 11 वाजले की त्या घरात अजूनही पाण्यासाठी 2 आवाज येतात. एक आवाज वंदनाचा असतो आणि दुसरा त्या लहान मुलाचा.